नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरमध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत पार्शल डिफरन्सिएशनचं तिसरं बोर्डमध्ये विचारलेलं एक्झाम्पल, जे 4 मार्कासाठी जी लास्ट सेमिस्टरची एक्झाम झाली त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, सो आपण हे एक्झाम्पल आता सॉल्व्ह करूया. बघा काय एक्झाम्पल आहे. If f of xy is equals to 4x cube y square plus 5x square y cube, then आपल्याला काय करायचं आहे बघा, दोन पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे आहेत. डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर आणि डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअर. समर 25च्या एक्झाममध्ये हे 4 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. सो बघूया हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसे सोडवायचे आहेत. सो पहिला काय करतो, मी दिलेलं इक्वेशन लिहून घेतो. काय दिले आपल्याला, फंक्शन f of xy is equals to 4x cube y square plus 5x square y cube. ठीक आहे. मग आता बघूया काय शोधायचं आपल्याला. पहिल्यांदा डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर. आता याचा अर्थ काय असतो, डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअरचा एफचं आपल्याला दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. कोणासोबत, एक्स सोबत. ठीक आहे. सो ज्यावेळी आपण एफ एकदा डिफरन्शिएट करू एक्स सोबत, त्यावेळी मला काय मिळणार, डेल एफ बाय डेल एक्स. आणि तो डेल एफ बाय डेल एक्स जर परत एक्स सोबत डिफरन्शिएट केला तर काय मिळतं, डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो पहिल्यांदा काय करणार, आपण दिलेलं फंक्शन एफ डिफरन्शिएट करणार पार्शियली विथ रिस्पेक्ट टू विच व्हेरिएबल, एक्स व्हेरिएबल. मग आता आपण एक्स सोबत पार्शियल डिफरन्सिएशन घेतो, याचा अर्थ काय, त्या दिलेल्या फंक्शन मधल्या एक्सच्या टर्मचंच डिफरन्सिएशन घ्यायचं. बाकीच्या सगळ्या टर्म काय कन्सिडर करायच्या, कॉन्स्टंट करायच्या. सो याच्यामध्ये कोण कॉन्स्टंट असणार, y ची टर्म कॉन्स्टंट असणार. ठीक आहे. ओके. मग आता आपण जर f x सोबत पार्शियली डिफरन्शिएट करत असू तर डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर कोण असणार, बरोबर आहे, डेल बाय डेल एक्स. हा काय असणार आहे, डिफरन्सिएशनचा ऑपरेटर असणार आहे, डेल बाय डेल एक्स. ओके. सो आता हा काय करतो, आपण दोन्ही साईडला ऑपरेट करतो. दिलेल्या इक्वेशनच्या दोन्ही साईडचा आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह घेत असतो. सो हा ऑपरेटर आपण आता दोन्ही साईडला ऑपरेट करूया. सो डेल बाय डेल एक्स, पहिल्यांदा लेफ्ट हँड साईडला काय आहे, एफ आहे, एफचं डेरिव्हेटिव्ह इक्वल टू डेल बाय डेल एक्स. कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, राईट हँड साईडचं. सो राईट हँड साईडला काय टर्म आहे बघा, 4x क्यूब वाय स्क्वेअर प्लस 5x स्क्वेअर वाय क्यूब. याचं डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग घेऊया डिफरन्सिएशन पार्शियली कोणासोबत, एक्स सोबत. म्हणजे लक्षात ठेवायचं, फक्त एक्सच्या टर्म आणि एफचं टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. बाकीच्या सगळ्या राहिलेल्या टर्म काय कन्सिडर करायच्या, कॉन्स्टंट कन्सिडर करायच्या. ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे एफचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत कुठल्या सिम्बॉलने डिनोट करतात, डेल एफ बाय डेल एक्स या सिम्बॉलने डिनोट करतात. इक्वल टू, आता राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, पण राईट हँड साईडच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये काय दिसते, दोन टर्मची ऍडिशन दिसते. मग आपल्याला माहिती आहे ज्यावेळी पण डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन टर्मची ऍडिशन येते, दोन किंवा दोनपेक्षा जास्त टर्मची ऍडिशन येते, त्यावेळी ते डेरिव्हेटिव्ह सोडवायचं असेल, ही डेरिव्हेटिव्ह जर सोडवायचं असेल तर आपल्याला कुठला रूल यूज करायला लागतो, सम रूल यूज करायला लागतो. ओके. सो युजिंग सम रूल कधी यूज करायचं लक्षात आलं ना, जर डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त फंक्शनची ऍडिशन असेल तर. ठीक आहे. मग अप्लाय करूया सम रूल. डेल बाय डेल एक्स ऑफ u प्लस v, दोन फंक्शनची ऍडिशन असेल तर हा रूल अप्लाय केला जातो. कसा अप्लाय करायचा असतो, त्या ऍडिशन मध्ये जेवढ्या काही टर्म्स आहेत त्या प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे काय होणार, डेल बाय डेल एक्स, पहिला कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, यूचं, प्लस नंतर काय करणार, डेल बाय डेल एक्स, कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, दुसऱ्या टर्मचं, काय आहे ती, व्हीचं. ठीक आहे. सो लक्षात आलंय सम रूल काय असतो, डेरिव्हेटिव्ह मध्ये जितक्या पण टर्मचं ऍडिशन येईल त्या प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. ओके.
सो आता अप्लाय करूया आपला हा सम रूल. सो काय येणार डेल बाय डेल एक्स. कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणं पहिल्यांदा फर्स्ट टर्म. काय फर्स्ट टर्म 4x³ y². ओके देन प्लस डेल बाय डेल एक्स. आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार आपण दुसऱ्या टर्मचं. ठीक आहे. ऍडिशन मधली दुसरी टर्म काय आहे 5x² y³. ठीक आहे. सो ऍडिशन रूल अप्लाय केला. दोन्ही टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला परत बघा आता काय होतंय. डेल एफ बाय डेल एक्स हा लेफ्ट हँड साइडची टर्म ॲज इट इज राहील. त्यात काही बदल होणार नाही आता शेवटपर्यंत. आता राईट हँड साइड सोडवूया डेरिव्हेटिव्ह. परत आता हे पहिलं डेरिव्हेटिव्ह सोडवायचं आहे. त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स मधली टर्म आहे का बघा. असेल तर त्याचं डिफरन्सिएशन घ्यायचं युजिंग रूल किंवा डायरेक्ट फॉर्म्युला असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करायचा. आता इथं बघा पहिल्या टर्म मध्ये एक्स मधली टर्म आहे कुठली आहे x³ आहे. ओके याला मी एक वेगळा कलर देतो x³. ठीक आहे. हा ती सोडून अजून कुठली टर्म राहते 4 आणि y². मग ह्या काय असणार आहेत कॉन्स्टंट असणार आहे. एक्स सोडून जे काही राहील ते काय असणार कॉन्स्टंट असणार. मग आता काय करायला पाहिजे आपल्याला हे डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली सोडवता येणार नाही. रूल वापरायला लागेल. कुठला रूल. जर एखाद्या कॉन्स्टंटने फंक्शनला मल्टिप्लाय केला असेल तर आपण कुठला रूल यूज करतो कॉन्स्टंट मल्टिपल रूल यूज करतो. कसा यूज करायचा आहे तो रूल किंवा काय आहे तो रूल हे बघूया आपण. ठीक आहे केअरफुली. जर डेरिव्हेटिव्ह मध्ये एखाद्या कॉन्स्टंटने फंक्शनला मल्टिप्लाय केला असेल तर हा रूल अप्लाय करायचा आहे. याच्यामध्ये कसा अप्लाय करायचा रूल. जो काही कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहायचा. आता कॉन्स्टंट कोण आहे के डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं त्या एक्स मधल्या फंक्शनचं. कुठलाही फंक्शन यू. ओके एवढा सिंपल रूल आहे. ठीक आहे लक्षात आलंय ना. कॉन्स्टंट मल्टिपलचा रूल. x³ हा आपला फंक्शन आहे. ओके मग बघा आता रूल अप्लाय करूया आपण कॉन्स्टंट मल्टिपलचा. पहिला कॉन्स्टंट बाहेर लिहूया. कोण कॉन्स्टंट आहे 4 आणि y². कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर 4y² इंटू काय करायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं फंक्शनचं डेल बाय डेल एक्स ऑफ फंक्शन. काय फंक्शन x³. ओके एक्स मधल्या टर्म्सच आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे कारण आपलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणासोबत आहे एक्स सोबत आहे. ठीक आहे पुढे प्लस. आता दुसऱ्या टर्म मध्ये बघा एक्स ची टर्म अवेलेबल आहे का आहे. एक्स ची टर्म आहे याच्यामध्ये कुठली आहे ती x² आहे. करेक्ट. ओके त्याच्यासोबत अजून टर्म्स आहेत. कुठल्या टर्म्स आहेत 5 आणि y³. या काय आहेत दोन्ही कॉन्स्टंट आहेत. म्हणजे इथं परत काय होतंय बघा कॉन्स्टंटनी एका एक्स मधल्या फंक्शनला मल्टिप्लाय केलंय. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे परत कॉन्स्टंट मल्टिपल रूल अप्लाय करायला पाहिजे. काय तो रूल जे काही कॉन्स्टंट आहेत ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहा. कुठले कॉन्स्टंट आहेत 5 आणि y³ कॉन्स्टंट आहेत डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. ठीक आहे 5y³ डेरिव्हेटिव्हच्या बाहेर इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं फंक्शनचं. कुठलं फंक्शन आहे जरा केअरफुली बघा x². ठीक आहे सो डी बाय डी एक्स ऑफ x². ओके नेक्स्ट स्लाइडला येऊया. आता आपण फॉर्म्युला वापरूया. डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याजवळ x³ आणि x² डेरिव्हेटिव्हचा. कुठला रूल असतो तो पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. आठवतोय का तुम्हाला. आठवत नसेल तर मी इथं लिहितोय बघा युजिंग फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला यूज करणार मी डेल बाय डेल एक्स ऑफ x⁻n पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला. इथं पॉवर काय आहे आता n आहे. मग जर n पॉवर असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण. ती जी पॉवर आहे ती ॲज इट इज म्हणजे n इंटू जो बेस असेल त्या नंबरचा काय बेस x आणि रेस टू काय लिहायचं ती पॉवर
जी काही पॉवर असेल ती. आता इथं काय पॉवर आहे n -1. ठीक आहे. सो आता आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे वरचं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायला. सो देअरफॉर डेल f बाय डेल x इक्वल टू 4y² आहे तसा इंटू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येणार पॉवर ॲज इट इज इंटू एक्स आणि रेस टू काय घ्यायचं पॉवर -1. मग आता पॉवर किती आहे 3. 3 - 1 केलं तर काय येणार 2. ठीक आहे. पुढे प्लस 5y³ आहे तसा इंटू कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं x²चं. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला यूज करूया. काय येणार जी काय पॉवर असेल ती ॲज इट इज काय पॉवर 2 इंटू बेस काय आहे बेस x आणि रेस टू काय लिहायचं ती पॉवर -1. सो 2 - 1 म्हणजे काय 1. 1 नाही लिहिलं तरी चालतं. सो x² डेरिव्हेटिव्ह काय 2x, x³ डेरिव्हेटिव्ह काय 3x². ठीक आहे. फक्त आता सिम्प्लिफाय करूया आणि आपल्याला रिक्वायर्ड डेल f बाय डेल x मिळून जाईल. ओके. काय ते बघा मग डेल f बाय डेल x 4 इंटू 3 4 त्रिकम 12. नंतर x ची टर्म काय x ची टर्म x². 4 इंटू 3 12 x². नंतर काय y ची टर्म कुठली आहे y ची टर्म y². ठीक आहे. पुढे प्लस नंबरची मल्टिप्लिकेशन 5 इंटू 2 10. देन x ची टर्म xच आहे. नंतर y ची टर्म काय y³. ओके. सो हा झाला आपला काय डेल f बाय डेल x 12x² y² प्लस 10x y³. ठीक आहे. या आन्सरला मी हायलाइट करतो. डेल f बाय डेल x आपल्याला मिळाला. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे डेल f बाय डेल x वरून आपण काय फाइंड आउट करणार आहे डेल स्क्वेअर f बाय डेल x². कसं करायचं असतं मगाशीच सांगितलं मी जो काही डेल f बाय डेल x आलाय त्याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कोणासोबत x सोबत. आपल्याला काय मिळणार डेल स्क्वेअर f बाय डेल x². ठीक आहे. सो डिफरन्शिएट करूया आपण कोणाला डिफरन्शिएट करूया डेल f बाय डेल x ज्याला आपण इक्वेशन 1 ॲज्युम केलेलं आहे. डिफरन्शिएट 1 पार्शली विथ रिस्पेक्ट टू कोणासोबत डिफरन्शिएट करायचं x सोबत. पार्शियल डिफरन्शिएशन आहे x सोबत म्हणजे कोण कॉन्स्टंट असणार y कॉन्स्टंट. कीप y कॉन्स्टंट. ठीक आहे. ओके. सोडूया आता पुढे 1 विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर काय असणार आहे आपला डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर आहे डेल बाय डेल x. कुठे ऑपरेट करायचा आहे हा इक्वेशन 1 वरती. मग त्याची लेफ्ट हँड साइड पहिला लिहायला पाहिजे डेल बाय डेल एक्स ऑफ लेफ्ट हँड साइड काय लेफ्ट हँड साइड डेल f बाय डेल x. ओके. इक्वल टू आता काय करणार डेल बाय डेल एक्स हा ऑपरेट करणार कुठे राईट हँड साइडवर. काय राईट हँड साइड इक्वेशन 1 ची 12x² y² प्लस 10x y³. ठीक आहे. सो इक्वेशन 1 चं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं की आपल्याला काय मिळतं डेल स्क्वेअर f बाय डेल x². ठीक आहे. घेऊया मग डेरिव्हेटिव्ह. बघा डेल f बाय डेल x डेरिव्हेटिव्ह x सोबत घेतलं तर काय मिळतं मला डेल स्क्वेअर f बाय डेल x². डेल स्क्वेअर f बाय काय मिळणार डेल x². हे सिम्बॉल व्यवस्थित लक्षात ठेवा कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावरती काय मिळतं. डेल f बाय डेल x डेरिव्हेटिव्ह x सोबत घेतलं तर डेल स्क्वेअर f डिवायडेड बाय डेल x² इक्वल टू आता राईट हँड साइडला काय दिसतंय बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन टर्मची ऍडिशन आहे. मग आपण ऑलरेडी सम रूल बघितलाय जर दोन टर्मची ऍडिशन आली तर आपण काय करतो प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली कॅल्क्युलेट करतो. म्हणजे काय येणार डेल बाय डेल x पहिलं कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार 12x² y² चं प्लस नंतर कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार दुसऱ्या टर्मचं काय दुसरी टर्म 10x y³. ठीक. ओके. नेक्स्ट स्टेपला जाऊ डेल स्क्वेअर f बाय डेल x² इज इक्वल्स टू ऍडिशन रूल वापरला आपण. आता पुढचं स्टेपला जाऊ लेफ्ट हँड साइड आहे तशी
आता बघा हे डेरिव्हेटिव्ह सोडवायचं डेल बाय डेल एक्स ऑफ 12x स्क्वेअर वाय स्क्वेअर. कुठल्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला? एक्सच्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह. बाकीच्या सगळ्या कॉन्स्टंट. मग बघा या पहिल्या टर्म मध्ये एक्स ची टर्म आहे का? आहे. कुठली आहे ती? एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मग ती सोडून अजून टर्म राहतात. कुठल्या राहतात? 12 आणि वाय स्क्वेअर. या काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. म्हणजे आपल्याला या डेरिव्हेटिव्ह मध्ये काय दिसते? कॉन्स्टंटने फंक्शनला मल्टिप्लाय केले. मग असं जर आलं तर आपण कुठला रूल यूज करतो? कॉन्स्टंट मल्टिपलचा रूल यूज करतो. ठीक आहे. मग कॉन्स्टंट मल्टिपलचा रूल काय असतो? आठवा जरा, इथं दिलाय बघा मी. काय करायचं आहे? कॉन्स्टंट कुठे लिहायचा? डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं? फंक्शनचं. हा, मग 12x स्क्वेअर वाय स्क्वेअर मध्ये कॉन्स्टंट कोण आहे? 12y स्क्वेअर. हा काय करणार आपण? डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिणार. ठीक आहे. इनटू काय करणार? डेरिव्हेटिव्ह घेणार. कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार? फंक्शनचं. कोण आहे फंक्शन? एक्स मधलं एक्स स्क्वेअरच आहे. ठीक आहे. प्लस पुढे जाऊया. आता बघा सेकंडचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डेरिव्हेटिव्ह कधी घेणार आहे आपण? जर एक्स मधली टर्म असेल त्याच्यामध्ये. आहे का एक्स मधली टर्म? आहे. कोणती आहे? एक्सच आहे. ती सोडून अजून काय शिल्लक राहतंय? 10 आणि वाय क्यूब. मग एक्स सोडून ज्या काही टर्म राहतात, एक्सची टर्म सोडून जे काही राहतं ते काय असतं? कॉन्स्टंट असतं. परत इथं काय होतंय? कॉन्स्टंटने फंक्शनला मल्टिप्लाय केले. मग ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, जर कॉन्स्टंटने फंक्शनला मल्टिप्लाय केलं असेल तर आपण कॉन्स्टंट मल्टिपलचा रूल यूज करतो. काय आहे तो रूल? कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. कुठला कॉन्स्टंट आहे? 10y क्यूब. एक्स नसणारी टर्म म्हणजे काय? कॉन्स्टंट टर्म. कुठली आहे ती? 10y क्यूब. ठीक आहे. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं? एक्स मधल्या टर्मचं. काय आहे एक्स मधली टर्म? एक्सच आहे. ठीक आहे. ओके. कॉन्स्टंट मल्टिपल रूल अप्लाय केला. आता याच्यानंतर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युले वापरून एक्झाम्पल सोडवायचं आहे. सो डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 10y स्क्वेअर आहे तसा इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. कुठल्या टाईपचं फंक्शन आहे? एक्स स्क्वेअर हे इथं लिहिले बघा पॉवर फंक्शन. पॉवर फंक्शन असेल तर काय करतो आपण? पॉवर ॲज इट इज इंटू बेस. काय आहे बेस? एक्स. आणि रेस टू काय लिहितो? ती पॉवर -1. सो 2 - 1 म्हणजे काय असतं? 1 असतं. सो 1 नाही लिहिलं तर काही फरक पडत नाही. प्लस 10y क्यूब आहे तसा. ओके. इंटू कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे? एक्सचं. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत ऑलवेज काय असतं? 1 असतं. ठीक आहे. सो डेरिव्हेटिव्ह घेतलंय. आता आपण सिम्प्लिफाय करूया. सो डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार बघा? नंबरची मल्टिप्लिकेशन करूया. 12 इंटू 2 24. नंतर एक्स मधली टर्म एक्सच आहे. नंतर वाय मधली टर्म कुठली आहे? वाय स्क्वेअर. ओके. ज्या टर्म्सची मल्टिप्लिकेशन होते तेच मल्टिप्लाय करणार. बाकीच्या टर्म ॲज इट इज ठेवायच्या. प्लस आता काय करायचं? 10y क्यूब इंटू 1 म्हणजे काय असणार? 10y क्यूब. ठीक आहे. याच्या पुढे काही सिम्प्लिफाय करायची गरज नाही. सो आपल्याला डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मिळालेली आहे. काय मिळाली ती व्हॅल्यू? 24xy स्क्वेअर प्लस 10y क्यूब. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल हे डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह कसं सोडवायचं आहे. कसं? एफ आपण डिफरन्शिएट करणार आहे दोनदा. कोणासोबत? एक्स या व्हेरिएबल सोबत. एकदा डिफरन्शिएट केल्यावर आपल्याला काय मिळतं? डेल एफ बाय डेल एक्स. मग काय करायचं? हा डेल एफ बाय डेल एक्स परत डिफरन्शिएट करायचा एक्स सोबत. म्हणजे आपल्याला काय मिळतं? डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर. ठीक आहे. लक्षात आलंय सर्वांच्या? डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर कसं ऑब्टेन करायचं? सो सिमिलरली आता मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. काय करायचं आहे? सिमिलरली तुम्हाला डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअरची व्हॅल्यू शोधायची आहे. आणि त्याचं जे काही आन्सर येईल ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पोस्ट करायचं आहे. ठीक आहे. डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार आहे ती पोस्ट करायची. आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं एकदा तुम्हाला फक्त एक्सप्लेन करतो, मग तुम्ही ते सोडवा. पहिला काय करणार आपण? एफ डिफरन्शिएट करणार वाय सोबत. मग एफ डिफरन्शिएट केला वाय सोबत तर मला काय मिळणार? डेल एफ बाय डेल वाय मिळणार.
ओके, लक्षात ठेवा. इथं लिहितो मी डेल एफ बाय डेल वाय. ठीक आहे. हा, एकदा डिफरन्शिएट केला. आता काय करायचं, जो डेल एफ बाय डेल वाय मिळालाय तो परत डिफरन्शिएट करायचा. कोणासोबत डिफरन्शिएट करायचा, वाय सोबत. ठीक आहे. सो डेल एफ बाय डेल वाय आपल्याला परत डिफरन्शिएट करायचं आहे. कोणासोबत, वाय सोबत. ठीक आहे. त्यावेळी मला काय मिळणार, डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअर. लक्षात आले ना. पहिला काय करायचं, एफ पार्शियली डिफरन्शिएट करायचा वाय सोबत, काय मिळणार, डेल एफ बाय डेल वाय. मग जो डेल एफ बाय डेल वाय असेल तो परत पार्शियल डिफरन्शिएशन घ्यायचं कोणासोबत, वाय सोबत. म्हणजे मला काय मिळेल, डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअर. आता इथं आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह वाय सोबत घेतोय, त्यामुळं या केसमध्ये कोण कॉन्स्टंट असणार आहे, एक्सच्या टर्म कॉन्स्टंट असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि हे एक्झाम्पल सोडवा आणि त्याचं जे काही आन्सर येते ते कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला. धन्यवाद.